मला ती बैठ पाठवून मला ती बैठ पाठवून आला नाही. चला चला पटपट चला चला बरं चला 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 लवकर चला 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 चल चल पटकन फोटो काढायचं नाही सांगितलं आम्हाला. अरे बातमी करून मी फोटो काढायला नाही निरोध माझ्या घरात लावायला. हा ठीक आहे, तिकडून करा मग. तिथं लेडीजची लाईन आहे, तुम्ही चला चला. नमस्कार, मी विशाल धुमाळ खंडोबा. गोपाल गोपाल अरे काटे साहब अरे शालन दे ना चला
आधी झाली का मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय काय म्हणते करायला. कुलकर्णी सातारकर पुजारी सातारा छत्रपती संभाजीनगर हे आपलं खंडोबा मंदिर हे 7वं स्थान आहे. 12 खंडोबापैकी हे 7वं स्थान आहे. खंडोबाचे सकाळी ठीक 1 वाजता देवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 2:30 वाजता पुजाऱ्यांच्या हस्ते फक्त यात्रेच्या दिवशी पुजाऱ्यांच्या हस्ते हा अभिषेक होत असतो. त्याच्यानंतर ठीक 2:30 वाजता देवाचे वस्त्र वगैरे परिधान करून पूर्ण देवाची विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर ठीक 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते गावकऱ्यांच्या हस्ते सर्वांमध्ये महाआरती करण्यात आली. नंतर देवाला भरीत रोडग्याचा नैवेद्य पूर्णवारणाचा नैवेद्य हा दाखवण्यात आला. 108 प्रकारचा नैवेद्य हा खंडोबा देवाला चंपाषष्ठी यात्रेनिमित्त दाखवण्यात आलेला आहे.
चंपाषष्ठी यात्रा म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला 6वा दिवस म्हणून चंपाषष्ठी या दिवशी खंडोबाची यात्रा भरते. सकाळपासून खूप गर्दी आहे. लोकांचा उत्साह येळकोट जय मल्हार लाखोंच्या संख्येने आज देवाच्या मंदिरामध्ये लोकांनी दर्शन घेतलेले आहे. तरी अजून कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर रांग बाहेर आहे. लोकांचा जयघोष, सगळ्यांचा उत्साह बघता खूप मोठ्या संख्येने भाविक खंडोबा मंदिरात मध्ये देवाच्या चरणी नतमस्तक झालेले आहे. सकाळी जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सुरुवात झालेली आहे. आता हे जवळ 1500-1600 पासून समजे मंदिर आहे. आता तेव्हापासून जी यात्रा चालू आहे. कडेपडाचा खंडोबावरती वरून खंडोबा खाली आलेला आहे असे आद्यदिक आहे. आणि सातारा गावातील सर्व नागरिक, अगोदर ग्रामीण भाग थोडा होता, आता खूप मोठा झालेला आहे. परिसर वाढलेला आहे. सातारा गाव मोठं वाढलेलं आहे. आता ही जी परंपरा जी जुनी आहे ही तशी कंटिन्यू चालू आहे आतापर्यंत. समजा उत्सवाची सुरुवात कशी झालेली आहे, यात्रा सुरुवात कशी केली, कशा पद्धतीने केलेली आहे? चालू आहे ही. आता समजा सकाळी रोज 7 वाजता सगळी आरती झाली. जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यावेळेस माझे खासदार चंद्रकांत खैरे साहेब, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष, सचिव, सर्व शिष्टमंडळ हे आरतीला उपस्थित होते. गावातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक सर्व उपस्थित होते. आरती झाल्यानंतर ठीक 9 वाजता खंडोबाची मूर्ती इथून वाजत गाजत दांडेकर यांच्या वाड्यामध्ये, जागीरदाराच्या वाड्यामध्ये गेली. तिथे त्यांनी पूजा अर्चना रुद्राभिषेक केला. त्यानंतर आता 8 वाजेला परत मूर्ती खंडोबाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मूर्ती स्थापन होते. सोमीनाथ शिरायने, विश्वस्त, चेअरमन, सहकारी सोसायटी, सातारा. झालेली व्यवस्था कशी केलेली, यात्रेची काय काय सुविधा दिलेल्या आहे मंदिर किंवा प्रशासनातर्फे? मंदिरातर्फे जवळजवळ 200 स्वयंसेवकाची नियुक्ती केलेली आहे. जवळजवळ 100 पोलीस त्या तापा इथं तैनात आहे. 40 आपण सिक्युरिटी गार्ड मागवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर फिरते शौचालय आहे, पिण्याची पाणी सोय, रक्तदान शिबिर, आरोग्य पथक आहेत मनपाचे, स्वच्छता समिती तयार नेमलेली विश्वस्त मंडळाने. एकंदरीत भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही अशी उपाययोजना विश्वस्त मंडळाने आखलेली आहे. अजय चोपडे दर्शनासाठी आलेलो आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गेली 200 वर्षापासून हे मंदिर औरंगाबाद स्थित असावं असा एक माझा अंदाज आहे. फार पूर्वी प्राचीन हेमाडपंथी बांधकाम आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्याचं कुलदैवत आहे आणि मराठवाड्यामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे की जे भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतं आणि प्रत्येकाच्या नवसाला खंडोबा पावतो. लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जागरण गोंधळ हा एक जो विधी असतो तो हा खंडोबाच्या दैवतालाच करावा लागतो आणि त्यातूनच आपलं पुढचं जे आयुष्य ते चालू होतं. आणि आज या चंपाषष्ठीच्या निमित्ताने जे काय भाविक भक्त इथे आलेले आहेत त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या, त्यासोबत माझ्याही व्हाव्या, माझ्या मित्रपरिवाराच्या व्हाव्या, हीच मी खंडोबाच्या प्रार्थना करतो आणि प्रत्येकांना शुभेच्छा देतो. काय सांगाल आपण दर्शनाला, काय वाटतं? आज चंपाषष्ठी आहे आणि खंडोबा सर्व संभाजीनगरच्या लोकांचं कुलदैवत आहे. तुळजाभवानी आणि खंडोबा. आम्ही लहानपणी शाळेत होतो तेव्हापासून आम्ही 40 वर्षापासून दर्शनाला येतो आणि एकदम जागृत आहे आणि प्राचीन आहे त्याच्यामुळं. आणि सर्व लग्न झालेल्या सर्व जोडप्यांना इथं यावंच लागतं लग्न झाल्यानंतर. हे तुळजाभवानी खंडोबा हे आपलं कुलदैवत आहे आणि खूप आज भक्तगण खूप आलेला आहे, खूप गर्दी आहे आणि चंपाषष्ठीचं आज महत्व आहे. आजचा दिवस म्हणजे दर्शनाचा वेळात वेळ काढून सर्व जनता इथं दर्शनाला येते. आम्ही पण दर्शनासाठी आलो, थोडा उशीर झाला, सकाळी येत असतो.